राजेंद्र वामन बामणे, राहणार पिंपळपाडा, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. आम्ही पेपर लावण्यासाठी पेठ तालुक्यातून इकडे वणीच्या भागामध्ये आलेलो आहोत. ते रानावर असतं. ते जसं रान दाट आहे ना, ते भावाने घेत राहतो. 10,000 कमी असलं तर 5-6 हजारामध्ये असं. आम्ही 20-22 जण आहोत ना, गाडी घेऊन दररोज येऊन जाऊन करतो. दिवसामध्ये 2 एकर लावतो आम्ही, 22 जण. यावर्षी पावसामुळे द्राक्ष बाग चांगले आलेले नाही. त्याच्यामुळं आम्हाला पण एक उपासमारीची वेळ आलेली आहे. जर आमच्या पेठ तालुक्यामध्ये पाण्याची सोय असती तर आम्ही काहीतरी शेती केली असते. त्याच्यामुळं काही आम्हाला उपासमारीची वेळ आलेली नसते. पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आम्हाला उदरनिर्वाह करण्यासाठी दिंडोरी भागात यावे लागले आहे पेपर लावण्यासाठी. माझं नाव पंकज शिवाजी कड, राहणार पांढाणे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. या वर्षी पावसाचं प्रमाण खूप होतं. 6 ते 7 महिने पाऊस पडला. त्याच्या कारणामुळं जे बागावरती 50 ते 60 घड पाहिजे होते, त्या वर्षी 10 ते 20 घडात आपण थांबलेलं आहे. आणि त्या वर्षी याचा खर्चाचं प्रमाण खूप आहे. त्या खर्चाच्या तुलनेत आपल्याला यावर्षी बाग परवडणार नाही. त्यासाठी आपण पेपर लावून थोडाफार खर्च निघेल याचा प्रयत्न करतोय. तर 3-3.5 लाख रुपये खर्च होईल, पण त्या का याच्यात परवडणार नाही. आपण माल कमी असल्यामुळं आता ही शेती करणं परवडत नाहीये. तरी शासनाने थोडंफार अनुदानाचा प्रयत्न केला पाहिजे, याच्याबद्दल थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आता आम्ही शाळा सोडून द्राक्ष बागेला शेतीला लागलोय, ती आता आम्हाला परवडेलेबल न झाले.